मी वळून पाहिलं नाही म्हणून चाप्याचं कधी आडलं नाही. शेवटी पानानेही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही. ठाकरे ब्रँड संपत नसतो. राजकारणात मुळात कुणीच संपत नसतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा राज ठाकरे होते. आज देवेंद्र फडणवीस आहेत तेव्हा सुद्धा राज ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेतलं राजकारणातलं सत्ता केंद्र हे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील. ते कधीच संपणार नाहीत. मित्रांनो, एकदा का राजकारण असो किंवा आयुष्यामध्ये एक बॅड पॅच ठरलेला असतो. जीवनामध्ये खरं तर एक गोष्ट मी म्हणतो ती गांभीर्याने घ्या. जीवनात एकदा का होईना तुम्हाला संघर्ष येणार. तो संघर्ष काही वर्षाचा असू शकतो. प्रचंड हाल, प्रचंड अपयश, प्रचंड मानहानी, सर्व गोष्टीतून तुम्हाला त्यातून जावं लागतं. आणि असाच काळ राजकारणामध्ये सुद्धा असतो. बॅड पॅच संघर्ष कोणाला चुकलेला नाही. सध्या तोच संघर्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या वाटेला आहे. मुळात राज ठाकरे यांच्या वाटेला संघर्ष फारच आलेला आहे. गेली 20 वर्ष झालं राज ठाकरे संघर्ष करतायत. परंतु मागच्या 2 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्याही नशिबी संघर्ष आलेला आहे. संघर्ष कुणाच्या कपाळाचा चुकत नसतो. कधी ना कधी संघर्ष करावा लागतो. संघर्षातूनच यशाकडं वाटचाल असते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सध्या ठाकरे ब्रँड टिकेल की नाही, ठाकरे ब्रँड राहील की नाही, अशा पद्धतीची चर्चा आहेत. मुळामध्ये साध्यातल्या साध्या निवडणुकीत सुद्धा ठाकरेंचं मोजमाप होऊ लागलेलं आहे. सध्या बेस्टची एक पतपेढी नावाने एक साधी पतसंस्था असलेली, त्याच्यामध्ये ठाकरेंचा पराभव झाला. आणि तिथं सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल सध्या प्रश्नचिन्ह अनेक दृष्ट्या क्रिएट केलं जातं आहे. परंतु मित्रांनो, राजकारणामध्ये कुणीच संपत नसतं. एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली म्हणून राजकारणामध्ये कुणीच संपत नसतो. याचं उदाहरणच घ्यायचं झालं, अप्रतिम उदाहरण, तर ते मनसे प्रमुख राज ठाकरेंचं. मित्रांनो, मला सांगा, गेल्या 20 वर्षात ना सत्ता आली, ना आमदार कधी पहिल्या टर्मला आले, पुन्हा ना आमदार आले, ना खासदार आले, ना नगरसेवक आले. परंतु या माणसाची ताकद कमी झाली का? नाही. उलट या माणसाची ताकद दररोज वाढते. ते विरोधकांना समजणार नाही की कशी वाढते. परंतु जो राजकारणाचा सखोलपणे अभ्यास करतो त्याला समजते की त्यांची ताकद का वाढते. ज्यांच्या घरी चहा पिण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊ शकतो, उपमुख्यमंत्री येऊ शकतो, देशाचे अनेक नेते ज्यांच्या घरी येण्यासाठी, भेटीसाठी वेळ मागतात, त्या माणसासाठी कसं काय राजकारण संपू शकतं? ज्यांच्या सभेला लाखोंचा जनसागर उसळू शकतो, ज्यांच्या मत व्यक्त केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजू शकते, त्यांचं राजकारण कसं काय संपू शकतं? राहिला प्रश्न सांख्यिकी भाषेतला, स्टॅटिस्टिकमधला, कुणाचे संख्याबळ किती? राजकारण हे काय फक्त संख्याबळानं होतं का? सत्ता येते, संख्याबळावरती सत्ता येते, परंतु संख्याबळाच्या आधारे राजकारण होतं असा भाग नाही. हे पूर आलेला आहे. पूर आल्यानंतर आपण म्हणतो ना, येता पूर महापूर, मोठी मोठीली झाडे वाहून जाती, लावाळी चिटकून राहते. चिवटपणा आहे ना, तो ठाकरेंकडे भरपूर आहे. पेशन्स आहे त्यांच्याकडे, संयम आहे. 20 वर्ष लागतील, 30 वर्ष लागतील, टिकून राहण्याची ताकद आणि कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे, ऑरा आहे त्यांच्या. बाकीच्यांकडे तो संयम नाही. उद्या सत्ता जाऊ द्या, हे सर्व पक्ष नेस्तनाभूत होतील, परंतु ठाकरे मात्र टिकून राहतील. त्यामुळे ठाकरे ब्रँड राजकारणातून कधीच संपणार नाही, याची दखल घ्यावी.